साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज. पाणी पुरवठा योजनेवरून महापालिकेत विरोधकांचा राडा. अमोल शिंदे आणि चेतन नरोटे निलंबित. 1400 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेवरून महानगरपालिकेच्या सभागृहात सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये अक्षरशः राडा झाला. करवाढीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होताच महापौर विनायक कोंड्याल यांनी गोंधळ घालणाऱ्या शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे आणि काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले. गोंधळातच पाणीपुरवठा योजनेला एकमताने मान्यता देण्यात आली. महापालिकेची सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक 20 एप्रिल रोजी महापालिकेच्या काउन्सिल हॉलमध्ये घेण्यात आली. या सभेमध्ये 30 वर्षाचा विचार करून साकारण्यात येणारी 1400 कोटीची अंतर्गत पाणीपुरवठ्याची योजनेचे सादरीकरण यावेळी प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले. प्रश्न उत्तराच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेवरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष आमनेसामने येत अभूतपूर्व गोंधळ उडाला. नागरिकांवर अन्यायकारक पद्धतीने करवाढ लादण्याचा आरोप करत विरोधी पक्षाने सभागृह दणाणून सोडले. शिवसेना गटनेते अमोल शिंदे आणि काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी आक्रमक भूमिका घेत सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. परिस्थिती हाताबाहेर जाताच महापौर विनायक कोंड्याल यांनी कठोर पाऊल उचलत अमोल शिंदे, चेतन नरोटे या नगरसेवकांना एका सभेसाठी निलंबित केले. त्यांचा माईकही बंद करण्यात आला. तसेच सभागृह सोडले नाही तर पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्याचा इशाराही देण्यात आला. दरम्यान गदारोळाच्या वातावरणातच महापौरांनी अनेक विषयांना मंजुरी दिली. विशेष म्हणजे 1400 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेलाही एकमताने हिरवा कंदील मिळाला. सभागृहाबाहेर निलंबित नगरसेवकांनी महापौरांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन करत विकासाच्या आड येणाऱ्या विरोधकांचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. एकंदरीत आरोप प्रत्यारोप, घोषणाबाजी आणि गोंधळामुळे सभागृह रणांगण बनले होते. सोलापूरच्या पाणी प्रश्नावरून राजकारण तापल्याचे पाहावयास मिळाले. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी समाजशास्त्र पाळले नाही, सभागृहात शिस्तभंग, अर्वाच्य भाषा वापरली आणि सूचनांकडे दुर्लक्ष केले. उपस्थित नगरसेवकांची दिशाभूल करत राजकारण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. मेमध्ये होणाऱ्या सर्वसाधारण सभेत त्यांना बसता येणार नाही, अशी माहिती महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली. पाणी पुरवठ्याची योजना करण्यासाठी वर्ल्ड बँकेकडून कर्ज घेतले जाणार आहे. हे कर्ज घेण्यासाठी वर्ल्ड बँकेने महापालिकेत कर प्रणालीमध्ये बदल करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार सभागृहांमध्ये करवाढीचा प्रस्ताव छुप्या पद्धतीने सादर करण्यात आला होता. त्याला विरोध केला असता महापौराने आमचे निलंबित केले. कर